बातमी भय्यू महाराजांसंदर्भातली। मध्य प्रदेश सरकारनं राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेले आध्यात्मिक गुरु आणि समाजसेवक भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक करण्यात आली आहे। भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर विनायक दुधाळे फरार होता। त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय। इंदूरच्या आझाद नगर पोलीस ठाण्यात त्याची रवानगी करण्यात आली आहे। विनायक दुधाळे आणि त्याचे इतर 8 ते 10 जणांची आता पोलीस कसून चौकशी करतायत। विनायक हा भय्यू महाराजांच्या विश्वासातला सेवेकरी होता। मात्र जून महिन्यात भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर तो गायब झाला होता। भय्यू महाराजांची मुलगी कुहूनं आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्याची मागणी इंदूर पोलिसांकडे केली होती। तसेच कुठल्याही संस्थेमार्फत चौकशी करा, पण आम्हाला वडिलांच्या मृत्यूचं कारण कळू द्या, असंही तिनं म्हटलं होतं। त्यानंतर सेवक विनायक दुधाळेला नोटीस पाठवून पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। त्याच्या अटकेनंतर या आत्महत्येमागील गूढ उकललं जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते।